अरे चुप रे दुसुड्या बघ ते दुरुस्त कसं करायचं कळलं किती बारीक माझा मुलगा तिसरीला आहे सर. हां अर्ध काम केलं आत्ता अरे भाऊ हे कनेक्टर टाकू शकते त्याला. अरे भाऊ बरंच परफेक्ट केल्या मग ते बघून त्याला. हां हां म्हणजे ते घरी तुम्ही कधी मध्ये नेले ना रोज कंटिन्युअस काम करतो मी बोर्ड आहे. हां आणि लेकरायला असलं शिकवायला पाहिजे थोडंफार तरी. जपानमध्ये तर की नाही जे मेकॅनिकचं बरंचसं काम शाळेमध्ये शिकवतात मी. हां हां अर्ध काम करते कनेक्टर माईक रिंगर हे सगळे रिंगर हे हां हां सोल्डरिंग द्यायचे सगळे कामं करतो. अरे आणि तिसरीलाच आहे फक्त तिसरीला मोठं तरी मुलांना कौशल्य शिकवणं काम काय बी शिकला हो बघते गेले की घरी कर दिले फोटो करून मोबाईल आहे घरी शिकत एक खोलतो कोणतरी काढते लावते आले नाही बघते काढते लावते काय बी करतं गोळ्या असं शिकत जाऊ. काय म्हणा खराब होता. आता बऱ्याचशा याच्यामध्ये कसं आहे मुलाला कामच लावणे म्हणाले नवीन नवीन शिकलं तेवढं चांगलं राहते. तुम्हाला शिकायला किती वर्ष लागली? तुम्हाला? मला 3 वर्ष. हां 2009 मध्ये शिकलो बघा. कुठं नांदेडला शिकले की बाहेर कुठं? संभाजीनगर. बरोबर. कॉईन डबे होते. हां त्यावेळेस 2009 आणि ते आपले 1200 मॉडेल छोटे छोटे मोबाईल. आमचे कॉईन डबे शिकायचं ट्रेनिंग होतं. हां 1 रुपये टाकले की हो हो ते माहिती. काय किती वर्ष झाली तुम्हाला? सूरज काय झालं? काय झालं? तुमचा आशीर्वाद. कसं का हो? माझ्याकडे कॅश आहे का म्हणून आलो होतो. किती पाहिजे? 5,000-7,000. काय काम पडले? काय नाही अचानक घडून टाकले ते मिस्त्रीने लेबर पेमेंट टाकले ना सूरज येता घेऊन दे. फोन बी पाहिजे काय? हां बघ ना त्यांनी कसं कॅश आहे काय काय म्हणून फोन पे करतो. बघा वगैरे लागते का तुझं? अन्न देतात. नाही म्हणून अन्न आताच दिलं म्हणजे 30,000.
कोण आला पप्पा कसं